नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र दादासाहेब डेटले योगेश्वर कृषी युट्यूब चॅनल मध्ये परत एकदा आपलं स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये एक कोरोमंडल कंपनीचा इन्स्टा NPK 2828 हे आपलं वॉटर सोल्युबल आहे। तुम्ही बघू शकता कंपनीने एकदम छान पद्धतीने याच्यामध्ये पर्सेंटेज दिलेले आहे। सध्याच्या काळामध्ये जे हरभरा आणि गहू पीक सर्वत्र लागवड झालेली आहे, त्याचा जर विचार करायचा झाला, त्याला फवारणीतून जर या खताचा वापर करायचा झाला तर मी एकदम छान पद्धतीने रिझल्ट आपल्याला दिसायला बघतात। कारण की त्याच्यामध्ये NPK हे 28% जर यंदा नायट्रोजनचा जर विचार करायचा झाला तर तिथं नाही का तुम्हाला माहितच आहे, नायट्रोजन हे एकदम चांगल्या पद्धतीनं झाड हिरवेगारपणा ठेवण्यासाठी काम करत असतं। त्यासोबत नाही का झाडाच्या ज्या मुळे असतात त्याला स्ट्रॉंग बनवण्याचं काम करत असतं। आणि हे करत असताना जे क्लोरोफिल मी तुम्हाला सांगण्यात आलेलं त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो, त्याच्या पण एकदम छान पद्धतीनं हे नायट्रोजन काम करत असतं झाडाला हिरवेगारपणा ठेवण्यासाठी। आणि दुसरा विचार जर झाला तर त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे 28%। फॉस्फरस हे आपल्या झाडाला असणं खूप गरजेचं आहे, कारण की सर्व झाड आपलं त्याच्यावर डिपेंड असतं। फॉस्फरसचा जर विचार झाला सुरुवातीपासून तर मी तुम्हाला जसं म्हटलं मुळ्यावर एकदम चांगल्या पद्धतीनं काम करतं, मुळ्या स्ट्रॉंग ठेवायचं काम करतं। त्यासोबत नाही का जेव्हा झाड मोठं हाईट म्हणजे त्याला पिकअप द्यायचं काम पण फॉस्फरस करत असतं। त्यासोबत नाही का ज्या झाडांना फुलं येत असतात किंवा फळं येत असतात तिथं बी नाही का फ्लॉवरिंगसाठी एकदम छान पद्धतीनं फॉस्फरस काम करत असतं। म्हणजे जिथं फ्लॉवर म्हणजे फुलं लागत असेल तर तिथं फुलं लागण्यासाठी मदत करत असतं, किंवा जिथं फुलं लागलेली असेल तिथं फुलगळ होऊ नये म्हणून त्याच्यासाठी फॉस्फरस एकदम चांगल्या पद्धतीनं काम करत असतं। असंच करत असताना ज्यावेळेस फुलाचं रूपांतर फळामध्ये होतं तर त्यावेळेस पण ते त्याला स्ट्रॉंग आणि एकदम मजबूतीपणा द्यायचं काम करत असतं। या सगळ्या गोष्टी करत असताना फॉस्फरस एक अजून एक चांगल्या पद्धतीने आपल्या जमिनीमध्ये काम करत असतं। कारण की आपल्या जमिनीमध्ये जे सेंद्रिय अन्नद्रव्य पडलेले असतात किंवा आपण जे रासायनिक खतं टाकलेले असतात त्याला पण आपटे उचलण्याचं काम करत असतं आणि झाडापर्यंत शेंड्यापर्यंत पोहोच करण्याचं काम हे आपलं फॉस्फरस करत असतं। आणि त्याच पद्धतीने जसं आपल्या शरीरामध्ये DNA RNA असतं ते पण काम हे जे झाडाचं जे DNA RNA असतं त्याला पण मदत करत असतं करण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता हे जे प्रोडक्ट आहे कोरोमंडल कंपनी एकदम छान पद्धतीने डेव्हलप केलेले आहे आणि याचे एकदम छान पद्धतीने शेतकऱ्यांना रिझल्ट पण आलेले। तर तुम्ही याला तुमच्या फवारणीमध्ये कीटकनाशक सोबत असेल बुरशीनाशक सोबत असेल तुम्ही याचा वापर करू शकता आणि ड्रीप न पण तुम्ही याला सोडू शकता, जेणेकरून आपल्या झाडाला मजबूती भेटेल आणि याचे खूप छान पद्धतीनं रिझल्ट आलेले। तर चला शेतकरी मित्रांनो, अशाच पद्धतीनं नवीन नवीन प्रोडक्ट विषयी आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या व्हिडिओला फॉलो करायला विसरू नका। चालेल, धन्यवाद।